महिन्याच्या या तडकत्या भडकत्या उन्हामध्ये सुरू करूयात आपली बाईक भ्रमंती. पण अजून ते तडकतं भडकतं ऊन किंवा तो उन्हाचा तडाखा अजून मला बसणार नाही आहे, कारण आत्ताशी फक्त सकाळचे 8 वाजलेत आणि मी चाललो आहे अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी गेल्यानंतर मला ऊन अजिबातच लागणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता थोड्या वेळाने मी तुम्हाला सांगेन की मी आता नक्की कुठं चाललेलो आहे, कारण असं हे कुठलं ठिकाण आहे की जे उन्हात असूनसुद्धा आपल्याला ज्या ठिकाणी ऊन लागणार नाही आहे आणि ज्या ठिकाणी फक्त सावल्यांचा खेळच आपल्याला बघायला मिळेल, असं हे ठिकाण मी आज माझ्या बाईक राईडसाठी निवडलेलं आहे. आणि थोडासा आता मी पुढं पोचतो, मग आपण अगदी डिटेलमध्ये त्याच्यावरती चर्चा करूया. इथून लोणावळा आहे फक्त 25 किलोमीटर. अरे तुम्ही म्हणाल हे काय 25 किलोमीटरची राईड करतो आहे. माझ्यातले पुण्यातले मित्र म्हणतील की आम्ही तर 25 किलोमीटर दररोज ऑफिसला जातो. पण मित्रांनो थांबा जरा, थोडंसं धीर धरा. मी काही 25 किलोमीटर नाही चाललेलो, मी चाललो आहे साधारण 200 किलोमीटर माझ्या घरापासून सांदन व्हॅलीला. आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी सांदन व्हॅलीचं नाव ऐकलं असेल. बरीच लोक नाव ऐकतात आणि सोडून पण देतात. मी सुद्धा तसंच केलं होतं, नाव ऐकलं होतं आणि बराच वेळ मी सोडून दिलं होतं की कधीतरी बघूया जाऊया, असा माझा ॲटिट्यूड होता. पण यावेळी मी नक्की ठरवलं होतं की सांदन व्हॅलीला व्हिजिट द्यायची आहे, कारण खरंच एकदम जबरदस्त असं ठिकाण आहे आणि ते आपल्या महाराष्ट्रात आहे. घरापासून साधारण 200 किलोमीटरवरती आहे आणि अशा ठिकाणी जर आपण जात नसू तर मग काय उपयोग आहे. कसं आपल्याला स्वतःला आपण एक रायडर म्हणून घ्यायचं. त्याच्यामुळे मी यावेळी ठरवलं की सांदन व्हॅलीला आपण नक्की जाऊया. आणि आता तुम्ही गुगल करून सुद्धा बघू शकता की सांदन व्हॅली म्हणजे ठिकाण काय आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो, सांदन व्हॅली ही जी आहे ही आशियामधील सर्वात मोठी 2 नंबरची अशी खचदरी आहे. म्हणजे या ठिकाणी व्हॅली आपण ज्याला म्हणू शकतो आहे आणि अतिशय नॅरो अशी आणि खूप पिक्चरेस्क एक सुंदर अशी एक ही सांदन व्हॅली आहे. त्याच्यामुळे मी आज सांदन व्हॅलीला भेट देतो, कारण त्या ठिकाणी थोडासा ट्रेक पण आहे. आजची ही खूप ॲडव्हेंचरस माझी ट्रिप असणार आहे, कारण याच्यामध्ये ट्रेकिंगसुद्धा आहे, त्याचबरोबर बाईकिंग हे सुद्धा एक प्रकारचं ॲडव्हेंचरच आपल्याला म्हणता येईल. त्याच्यामुळे आता साधारण 7:15 वाजलेत सकाळचे. मला इथून पोचायला लागतील जवळपास 4 तास. आणि मी त्या ठिकाणी पोचल्यानंतर एखादी पटकन रूम बघून त्या ठिकाणी मी माझं सामान टाकीन आणि मग सांदन व्हॅली बघायला संध्याकाळी जाईन. आणि हा जो रस्ता आपण इकडे जाणार बघितला तो आहे पुण्याकडे जाणार रस्ता. पण मी ह्यावेळी पुण्यामधून आलेलो नाही आहे, कारण ह्यावेळी मी ठरवलं होतं की ते चाकणचे ते सिग्नल वगैरे आहेत ना, त्यानं खूपच त्रास होतो, त्यानं खूप टाईम वेस्ट होतो आणि पूर्ण जी एक्साइटमेंट असते तीच मुळात निघून जाते. त्याच्यामुळे मी यावेळी ठरवलं होतं की जो आपला जुना पुणे मुंबई हायवे आहे तिथून तळेगाव आणि तळेगाववरून तळेगाव चाकण हायवे जो रोड आहे, तर त्या रोडनं मी आता चाकणच्या पुढं पोचलेलो आहे. आणि आता इथून डायरेक्ट आहे नॅशनल हायवे आणि हा आहे आता आपला नाशिक हायवे. आणि या नाशिक हायवेनं साधारण मला वाटतं आता इथून एक जवळपास एक 60-70 किलोमीटर पुढं जावं लागेल आणि तिथून एक लेफ्ट टर्न घेतल्यानंतर मग आपण हरिश्चंद्रगड वगैरे तो जो भाग आहे सांदन व्हॅलीचा, तर त्याच्याकडे आपण जायला निघू. हो, बस बंद पडली आहे, पण दुसरी बस लगेच घ्यायला आली. अरे वा, चांगलं झालं यांचं, नाहीतर अडकून बसले असते बराच काळी. तर नेहमी होतं असं, मी बऱ्याचदा बघितलं आहे की आपल्या एस टी महामंडळाच्या बस रस्त्यात बंद पडलेल्या असतात आणि बरेच लोक त्यातले जे प्रवासी आहेत ते तात्काळ तिथंच उभे असतात आणि त्यांना घेऊन जायला बस वगैरे बऱ्याच वेळ नेते. मी 1-2 वेळा लोकांना विचारलं सुद्धा की किती वेळ झाला आहे, तर लोक अर्धा तास 1-1 तास बसची वाट बघत बसलेले असतात. पण आता लगेच बस आलेली दिसते. पण आता नक्की इथे किती आधी ते लोक तिथं थांबलेले आहेत हे काही मला माहिती नाही, पण मला वाटतं की ते काही काळ आधीच थांबले असतील. आत्ता जस्ट मी टेम्परेचर चेक केलं तर ते होतं 34 डिग्री आणि आता सकाळचे साधारण 9:30 वाजलेत, तर 9:30ला 34 डिग्री टेम्परेचर आहे. आणि हे 38-39ला पोचायला आता काही फार वेळ लागणार नाही, अजून साधारण 1 तासात 1.5 तासामध्येच ते 38-39पर्यंत पोहोचून जाईल. पण माझं आता जे सांदन व्हॅलीपर्यंतचं अंतर आहे ते सुद्धा जवळपास 100-110 किलोमीटर राहिले. त्याच्यामुळे येत्या 2 तासात मी सुद्धा तिथं पोहोचून जाईन. त्याच्यामुळे मला फार उन्हाचा तडाखा बसेल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे येत्या 2 तासामध्ये सांदन व्हॅलीपर्यंत पोहोचण्याचा किंवा माझी जी रूम ज्या ठिकाणी मी घेणार आहे तर तिथंपर्यंत पोहोचण्याचा माझा पूर्णपणे प्रयत्न राहील. मित्रांनो, हाच तो फाटा आहे. या ठिकाणी आपल्याला आता लेफ्ट घ्यायचा आहे आणि हाच गेला नॅशनल हायवे नाशिककडे आणि हा रस्ता जातो नारायणगावकडे. आणि इथूनच लेफ्ट घेतल्यानंतर मग आपला सांदन व्हॅलीचा रस्ता चालू होतो. हाच टर्न आहे जिथून
इकडे गेल्यानंतर आपल्याला लागते लेण्याद्री गणपती आणि या ठिकाणी हा जो रोड चालला आहे हा आहे ओझरकडे जाणारा. हे दोन्ही अष्टविनायकमधले गणपती आहेत आणि खूप फेमस आहेत तिथले आपल्या पुणे जिल्ह्यातले जे अष्टविनायक गणपती आपण करतो तर त्यापैकीचे हे 2 गणपती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. या ठिकाणी आल्यानंतर मला मागच्या वर्षीची माझी एक ट्रिप आठवली. मागच्या वर्षी मी साधारण गणपतीच्याच वेळेला अष्टविनायकची जी यात्रा आहे तर ती मी पूर्ण याच बाईकवरून केली होती. त्याच्यामुळे इथं आल्यानंतर हे बघा हे ओझरचा हा या ठिकाणी बोर्ड दिसतो ओतूरचा. तर इथूनच हे 2 गणपती जे आहेत ओझर आणि लेण्याद्रीचे हे मी केले होते. काही म्हणा कर इकडचे रस्ते खूपच सुंदर आहेत. मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी जी अष्टविनायकची जी यात्रा केली होती तर त्या पूर्ण ट्रिपमध्ये जवळपास 600 ते 700 किलोमीटरची ती राईड होती आणि त्या राईडमध्ये मला एकसुद्धा खड्डा लागला नव्हता. त्यामुळे मला खूप विशेष वाटलं होतं आणि ती माझी सुरुवातीच्याच राईडपैकी होती. त्याच्यामुळे मला खूप विशेष वाटलं होतं की आपल्या महाराष्ट्रात पण एवढ्या चांगल्या क्वालिटीचे रस्ते झालेत. कारण एवढ्या 600 ते 700 किलोमीटरच्या ह्या ज्या रोडवरती एकसुद्धा खड्डा न लागणं म्हणजे खरं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे इकडं यायचं आहे हे मी जेव्हा काल ठरवलं होतं तेव्हा मला नक्की वाटलं होतं की आपल्याला कुठलाही आता त्रास होणार नाही कारण इकडचे रस्ते खूप चांगले झालेत हे मला ऑलरेडी माहिती होतं. हा अशा पद्धतीचा एक छोटा घाट मी आता उतरतो आहे. तुम्ही आजूबाजूला बघू शकता की गवत हे पूर्णपणे वाळून गेलेलं आहे. झाडाची पानं पूर्ण गळून गेलेली आहेत कारण सध्याचं टेम्परेचरच इतकं जास्त आहे की ही झाडं त्यानंतर ही गवत वगैरे ते बेर करू शकत नाही आहे. पण माझी तशी काही सध्या वाईट परिस्थिती नाही आहे कारण अजून इतकं टेम्परेचर वाढलेलं नाही आहे. जवळपास मी आत्ता चेक केलं तेव्हा 37 डिग्री टेम्परेचर पोचले. पण गाडीवरती तसं काही जाणवत नाही आहे आणि चांदण व्हॅलीला पोचण्याची उत्सुकताच माझ्याकडं एवढी जास्त आहे की ह्या बाकीच्या गोष्टींकडे मी फारसं लक्ष देत नाही आहे. आता जेव्हा मी एक छोटासा घाट चढून आलो होतो त्यावेळचा जो रोड होता तो सुद्धा बऱ्यापैकी खराब होता. पण काही हरकत नाही, पण मॅनेजेबल आहे त्या ठिकाणचं पण. आणि इथून वर आल्यानंतर हा जो आता मी आता खाली उतरतो आहे तर हा रस्ता आता चांगला झाला आहे बऱ्यापैकी. त्याच्यामुळे इथून पुढं पण हा असाच रस्ता मला लागावा म्हणजे मी वेळेत पोचेन. कारण मी खाली जेव्हा बघितलं होतं तेव्हा जवळपास 60 किलोमीटर जायला मला 2 तास अंतर दाखवत होतं. म्हणजे जवळपास ॲव्हरेज स्पीड 30 किलोमीटर पर आवरचा आहे. त्याच वेळी मला लक्षात आलं होतं की पुढे जाऊन आपल्याला रस्ता खराब लागणार आहे आणि तो खराब लागलासुद्धा. पण आता वर आल्यानंतर हा त्यातल्या त्यात बऱ्यापैकी रोड लागलेला आहे आणि आता इथून साधारण अंतर जर बघितलं तर ते फक्त 50 किलोमीटर राहिलेलं आहे. तर 10 किलोमीटर आत्तापर्यंत मी पार केलेत आणि रस्ता पण बऱ्यापैकी लागलेला आहे. तर बघूया मी नक्की किती वेळात पुढं पोचतोय. गेले 15-20 मिनटं थोडं सावलीचं ठिकाण शोधून तुमच्याशी बोलावं म्हणलं तर मला आता हे ठिकाण सापडलं आहे. कारण आता टेम्परेचरसुद्धा वाढायला लागलं आहे आणि त्याचबरोबर चांदण व्हॅलीला पोचण्याची उत्सुकतासुद्धा वाढते. तर याच निमित्तानं म्हणलं की ह्याचं रोडचा जो अपडेट आहे तो तुम्हाला द्यावा. जर आता हा पूर्ण ह्या प्रवासापैकी जर 50% आपण नॅशनल हायवेचा भाग जर सोडून दिला तर हा जो 50% रोड आहे यातला जवळपास एक 70-81% रोड हा पूर्णपणे खराब आहे. त्याचबरोबर मधल्या पॅचेसमध्ये काही सिमेंटचा वगैरे रस्ता पण झालेला आहे. पण शेवटी थोडा खड्ड्यांचाच रस्ता जास्त करून तुम्हाला मिळेल या ठिकाणी येताना. पण तरीसुद्धा मॅनेजेबल आहे, इतकाही खराब नाही आहे. प्रॉब्लेम इथं असा होतोय की थोड्या घाट एक झाल्यानंतर परत एक नवीन एक घाट या ठिकाणी सुरू होतो अशी परिस्थिती आहे. आणि मग थोडा प्लेन रोड आणि त्याच्यानंतर परत घाटाचा रोड ह्या अशा पद्धतीचं सगळं या ठिकाणी सगळं जे रोडचं स्ट्रक्चर आहे. आणि इथून आता फक्त अंतर माझं राहिलं आहे 30 किलोमीटर फक्त. म्हणजे इथून भंडारदरा 30 किलोमीटर आहे आणि भंडारदऱ्यामध्येच मी आजचा माझा मुक्काम करणार आहे. तर बघूया की इथून आता मला भंडारदऱ्याला जायला किती वेळ लागतोय. मग त्या ठिकाणी थोडंसं फ्रेश होऊन माझं सामान वगैरे टाकून मग आपण डायरेक्ट भेटूया चांदण व्हॅली बघण्यासाठी. तर मी आता थोडा एक 5-10 मिनटं या ठिकाणी थांबतो आणि मग इथून निघतो. आत्ता मी दिलेला रोड अपडेट तुम्ही बघितलं असेल आणि तुम्हाला वाटलं असेल की अरे काय खराब रस्ता आहे, काय जायचं की नाही जायचं. पण मित्रांनो तसं करू नका अजिबात. खराब रस्ता असेल तर त्याच्यानंतर चांगला रस्ता सुद्धा लागणार. कभी खुशी कभी गम आयुष्यात नेहमी चालतच राहणार.
थोड्या दुःखानंतर सुख हे येणारच आहे. त्याच्यामुळे जो खराब रस्ता मागे लागला होता तर त्याच्यानंतर हा असा सुंदर नवीन केलेला रस्तासुद्धा आपल्याला लागतो या ठिकाणी. त्याच्यामुळे इथं जर तुम्ही येणार असाल तर इकडे येण्याचा प्लॅन अजिबात कॅन्सल करू नका, कारण हा रस्ता पार करून तुम्ही चांदण व्हॅलीमध्ये जेव्हा पोहोचाल आणि तिथलं जेव्हा जे अद्भुत निसर्ग सौंदर्य तुम्ही त्या ठिकाणी बघाल, जो चमत्कार आहे निसर्गाचा जो तुम्ही त्या ठिकाणी बघाल, त्या ठिकाणी बघितल्यानंतर तुम्हाला खरंच खूप छान वाटेल आणि हे या ठिकाणी येणं खरंच खूप वर्थ आहे हे असं तुम्हाला नक्की वाटेल. मी ज्या ठिकाणी रूम घेतली ते हे रिसॉर्ट आहे. चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेलं हे रिसॉर्ट आहे. तर हे अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांचं हे रेस्टॉरंट वगैरे आपल्याला हे असं बघायला मिळतं. आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर यांनी लॉन वगैरे पण लावले, लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे लॉनसुद्धा आहे. आणि समोर हे जे कॉटेजेस दिसत आहेत तर त्या सगळ्या इथल्या रूम्स आहेत. तर तुम्हाला माझी मी रूमसुद्धा दाखवतो. आजूबाजूचा सगळा हा इथला रिसॉर्टमधला परिसर आहे. आणि या अशा पद्धतीचं एक छोटंसं कॉटेज आहे. तर अशी ही रूम आहे. आता साधारण दुपारचे 1:30 वाजलेत. तर इथून 2-1 तास मी या ठिकाणी आराम करीन आणि त्याच्यानंतर 3:30 वाजता वगैरे मी चांदण व्हॅलीला जायला निघेन. तर चांदण व्हॅली साधारण इथून आहे 22 किलोमीटर, म्हणजे जायला एक 35 ते 40 मिनटं तर नक्कीच लागतील. आणि म्हणजे 4 वाजता जर मी चांदण व्हॅलीला पोहोचलो तर तिथून एक साधारण चांदण व्हॅली बघायला 3-1 तास लागतात. म्हणजे संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत माझं पूर्ण त्या ठिकाणी बघून होईल आणि अंधार होईपर्यंत मी परत याच ठिकाणी माझ्या मुक्कामासाठी परत येईन. आता सुरू होतंय खरं थ्रिल आणि एक्साइटमेंट, त्याचबरोबर ॲडव्हेंचरसुद्धा. कारण इथून फक्त आता 20 किलोमीटरवर राहिले चांदण व्हॅली आणि ऊनसुद्धा कमी झालं आहे. त्याचबरोबर रस्तासुद्धा खूप सुंदर आहे आणि तुम्हीसुद्धा माझा व्हिडिओ बघताय, ह्याच्यापेक्षा मला अजून काय पाहिजे. त्याच्यामुळे आता खूप एक्साइटमेंट माझी वाढलेली आहे, कारण आता चांदण व्हॅली अगदी 20 ते 25 मिनटावर येऊन थांबलेली आहे. आणि त्यामुळे आता हे जे शेवटची 15-20 मिनटं जी आहेत ती पार करून मी चांदण व्हॅलीला पोहोचतो आणि मग आपण अनुभवूया त्या चांदण व्हॅलीचं जबरदस्त असं थ्रिल. ओ गॉड, काय व्ह्यू आहे समोर, बघा काय जबरदस्त व्ह्यू आहे. खूप सुंदर सह्याद्री पर्वतरांगा आपल्या अगदी समोर इतक्या सुंदर दिसत आहेत की आता मी काय सांगू आता या व्हिडिओमध्ये. हे खरं म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनीच अनुभवण्यासारखं हे सगळं चित्र असतं. आपण किती स्क्रीनवर बघितलं, किती सुंदर दिसत असलं तरी आपल्या डोळ्यांनी जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला खरी त्यातली मजा कळते. तर हे समोर सह्याद्रीचे खूप सुंदर डोंगररांग आहेत आणि याचबरोबर हा भंडारदरा जो लेक आहे तर त्याचं जे बॅकवॉटर आहे ते आपल्याला समोर या ठिकाणी दिसते आणि एक सुंदर असा पॅनोरॉमिक व्ह्यू माझ्या समोर आहे आणि रस्तासुद्धा खूप सुंदर मला या ठिकाणी दिसतोय. दुरून डोंगर साजरे असं आपल्याकडे म्हण आहे, पण माझे हे जे डोंगर आहेत सह्याद्रीचे हे माझ्या अगदी जवळ आहेत आणि जवळून सुद्धा इतके सुंदर दिसत आहेत की आता मी तुम्हाला काय सांगू. पण ती जी म्हण जी आहे ती पण थोडीशी चेंज करायला पाहिजे आपल्याला. दुरून डोंगर चांगले साजरे दिसतात, तसेच ते जवळून सुद्धा खूप सुंदर दिसत असतात. एवढं आपण आता या ठिकाणी येऊन आपल्याला म्हणावं लागेल. काय स्टनिंग व्ह्यूज आहे तिथं. हो, एकदम डेन्स फॉरेस्ट आलं आहे बघा. इथं ऊनसुद्धा पोचत नाही आहे खालीपर्यंत, एवढे दाटीवाटीनं या ठिकाणी झाडं दिसत आहेत. खूप सुंदर वाटतंय, खूप छान वाटतं या ठिकाणी, एकदम गार वाटायला लागलेलं या ठिकाणी आल्यावर. आणि आज समोर हा कडा बघा,
किती सुंदर आहे हा. बापरे, इतक्या जवळ आलेला आहे. तर मित्रांनो, हाच आहे चांदण व्हॅलीचा हा एंट्रन्स, आणि हा एंट्रन्सचा हा बोर्ड आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आणि आपण आता थोडंसं पुढे जाऊन बघूया की याचं पार्किंग कुठं आहे, मग आपल्याला डायरेक्ट चांदण व्हॅलीमध्ये जाता येईल. तर असा हा काहीसा ऑफरोडचा पॅच आहे, आणि इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर एक गेट लागेल असं मला सांगितलं आहे. त्या गेटच्या ठिकाणी आपण गाडी लावून तिथून चांदण व्हॅली बघायला सुरुवात करता येते असं मला सांगितलेलं आहे. तर आपण त्या ठिकाणी गाडी पार्क करूया आणि मग डायरेक्टली आता चांदण व्हॅली बघायला जाऊ. आणि तसं जायचं का? हां. अच्छा, मग तुम्ही काय सांगता, काय करायचं? मला त्यातनं उतरून जायचंय. हां, दरीतनं. हां. बर. हां. बर, वरच्या लेवलला जाते. बर बर. बापरे मित्रांनो, बघा इथं दोन्हीकडे एकमेकांना चिकटल्यासारखे दिसत आहेत. जवळपास एक 25 एक फूट माझ्या मते खाली आपल्याला उतरायला लागतं.